घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या जगात आपण वेळेला तासामध्ये किंवा मिनिटामध्ये मोजतो, बरोबर. पण आपली मराठी भाषा या वेळेला फक्त आकड्यापुरती मर्यादित ठेवत नाही, तर शब्दांच्या भावछटामधून त्याला अधिक अर्थपूर्ण बनवते. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजेच दीर्घ आणि प्रदीर्घ हे दोन शब्द. आता तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही शब्दामध्ये दीर्घ हा मूळ शब्द समान आहे, पण दुसऱ्या शब्दाच्या आधी प्र हा उपसर्ग लागला आहे. हाच प्र उपसर्ग जेव्हा एखाद्या शब्दाला जाऊन चिकटतो तेव्हा तो अशी काही उलाढाल करतो की विचारू नका. प्र या उपसर्गाची हीच कमाल जाणून घेण्यासाठी आणि दीर्घ प्रदीर्घाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी समजून घेऊया दीर्घ या शब्दाचा अर्थ. आता हा शब्द आपण अनेकदा कुठेतरी ऐकत असतो, पण याचा अर्थ समजून घेण्यासाठी जास्त डोकं लावण्याची गरज नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर दीर्घ म्हणजे लांब किंवा जास्त वेळ चालणारी गोष्ट. याचं एक सोपं उदाहरण पाहूया, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. असं समजा की तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राला खूप दिवसांनी फोन लावला. तेव्हा तुम्ही दोघं मिळून गप्पा मारता मारता जुन्या आठवणीत इतके वाहून जाता की बघता बघता अर्धा तास होतो, पाऊण तास होतो, तर कधी कधी एक तासही कधी निघून जातो हे तुम्हाला कळतच नाही. अशा जास्त वेळ चालणाऱ्या गप्पांना आपण दीर्घ गप्पा म्हणतो. दीर्घ हा शब्द दोन गोष्टींसाठी वापरला जातो. एक म्हणजे जास्त वेळ, जसं दीर्घकाळ किंवा दीर्घ चर्चा, आणि दुसरा म्हणजे लांब उच्चार, जसं की मराठीत आ, ई, उ हे स्वर आपण लांब उच्चारतो, म्हणूनच त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. पण मित्रांनो, अशा मित्रासोबतच्या गप्पा दीर्घ चाललेल्या आपल्याला आवडतात. तशी प्रत्येक गोष्ट दीर्घ म्हणजे लांब असलेली चांगली असतेच असं नाही बरं. गरजेपेक्षा जास्त गोष्टी लांबवणं कधी कधी अंगाशी येऊ शकतं. आता आपल्यातलेच काही महाभाग बघा, त्यांना जर म्हटलं ना, अरे माझे उसने घेतलेले पैसे कधी देणार, तर ते म्हणतात बघू उद्या. गाडीचा हप्ता कधी भरणार, ते म्हणतात बघू उद्या. सकाळी फिरायला कधी बसून येणार, बघू उद्या. असे उद्या उद्या करणारे जे लोक आहेत ना, अशा लोकांसाठी संस्कृतमध्ये एक कडक सुविचार आहे, दीर्घसूत्री विनश्यती. म्हणजे जो माणूस प्रत्येक काम विनाकारण लांबवतो आणि उद्यावर ढकलतो त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. असो, आता येऊया आपल्या दुसऱ्या शब्दाकडं. तो शब्द म्हणजेच प्रदीर्घ. आता याच शब्दात खरी गंमत आहे. व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर जेव्हा दीर्घ या शब्दाच्या आधी प्र हा उपसर्ग लागतो तेव्हा त्याचा अर्थ अधिक तीव्र होतो. इथं प्रचा अर्थ होतो प्रकर्षाने किंवा खूप जास्त. याच प्र उपसर्गामुळं शब्दांचा अर्थ कसा बदलतो याचे दोन सोपी उदाहरण पाहूया. बघा, साध्या गतीला प्र लागला की होते प्रगती, म्हणजेच चांगल्या दिशेने पुढं जाणं. आणि साध्या सिद्धाला प्र लागला की होतो प्रसिद्ध, म्हणजे ज्याची कीर्ती सगळीकडे पसरली आहे असा माणूस. अगदी याचप्रमाणे जेव्हा आपल्या दीर्घ भाऊच्या मागं प्र लागतो तेव्हा त्याचा अर्थ नुसता लांब उरत नाही, तर तो होतो अतिशय लांब किंवा खूपच मोठा. जिथं वेळेची मर्यादा खूप जास्त वाढते आणि गोष्टी ऐतिहासिक बनतात तिथं प्रदीर्घ शब्द वापरला जातो. जसं की भारताचा स्वातंत्र्य लढा हा काही 2-4 वर्षाचा नव्हता, तर तो अनेक दशकं चालला. म्हणूनच आपण अभिमानाने म्हणतो की भारताला प्रदीर्घ लढ्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. थोडक्यात सांगायचं तर दीर्घ हा सामान्य काळ किंवा लांबी दर्शवतो, तर प्रदीर्घ हा त्याची पराकाष्ठा दाखवतो. आपण योगा करताना दीर्घ श्वास घेतो, प्रदीर्घ नाही, कारण श्वास काही सेकंदाचाच असतो. पण जेव्हा एखादा माणूस 20 वर्षे एकाच क्षेत्रामध्ये काम करतो तेव्हा त्याला प्रदीर्घ अनुभव म्हटलं जातं. आता इथं 20 वर्ष हा केवळ एक गणिती आकडा आहे, पण जेव्हा आपण प्रदीर्घ हा शब्द वापरतो तेव्हा त्यात त्या माणसाची मेहनत, संघर्ष आणि निष्ठा या भावना आणि संदर्भ जोडले जातात. म्हणूनच आपली मराठी भाषा वेळेला फक्त आकड्यामध्ये अडकवत नाही, तर शब्दांच्या अर्थछटामधून त्याला अधिक जिवंत आणि अर्थपूर्ण बनवते. हे आता तुम्हालाही नक्कीच जाणवलं असेल. त्यामुळे आता पुढच्या वेळी हे शब्द वापरताना एक सोपं गणित लक्षात ठेवा. वेळ किंवा अंतर फक्त मोठा असेल तर दीर्घ म्हणा, आणि जर ते खूप जास्त किंवा ऐतिहासिक असेल तर तिथं प्रदीर्घ हा शब्द वापरा. आशा करतो की आता या दोन्ही शब्दामागचा अर्थ आणि फरक तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.